राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मित्रांनो, खरीप हंगामातील पावसाच्या लहरी, निसर्गाच्या अनिश्चिततेचा फटका आणि त्यातून झालेलं पिकांचं नुकसान या सर्व संकटानंतर आता लाखो शेतकरी ज्या मदतीची वाट बघत होते त्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सरकारने पीक विम्याच्या मोठ्या निधी वाटपाला अखेर हिरवा कंदील दिला. आपल्या राज्यातील 52 लाख शेतकरी या प्रक्रियेचा खूप मोठा भाग बनलेले आहेत. आता निधी थेट बँक खात्यात जमा केला जाणार आहे. डीबीटी याचा अर्थ म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या पद्धतीने रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचणार आहे. आता मंजूर झालेला निधी सरळ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. आता यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्र लाभार्थ्यांना प्रति हेक्टरी, लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी पात्र आहेत त्यांना प्रति हेक्टरी 32,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्या जाईल. आता या मदतीचा उपयोग बियाणं, खतं, औषधी आणि दिवसेंदिवस वाढणारा शेतीचा खर्च यांच्यासाठी करण्यात येईल. त्याच्यामुळे जे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी हा नक्कीच मोठा आर्थिक दिलासा ठरेल. मात्र या योजनेचा लाभ सर्वांनाच मिळेल अशातला भाग नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. कारण शासनाने लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली असून त्यामधील पात्र शेतकऱ्यांनाच या निधीचा लाभ दिला जाईल. आता ही यादी तयार करताना विशेष पडताळणी म्हणजे तपासणी करण्यात आली. आधार कार्ड, बँक खातं, जमिनीच्या नोंदी, त्याच पद्धतीने आवश्यक कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच निधीचं वितरण सुरू करण्यात येईल. त्यामुळे ज्यांची माहिती अचूक आहे, पूर्ण आहे, त्यांच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरेल. आता आपल्या महाराष्ट्र सरकारने 16 जिल्हे आणि 58 तालुक्यांचा विशेष यादीमध्ये समावेश केलेला आहे. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सगळ्यात आधी निधी जमा केला जाईल. पीक विमा वाटपाला झालेल्या विलंबानंतर सरकारने स्पष्टीकरण दिलं. इतर नुकसान भरपाई, वेगवेगळी अनुदानं आणि प्रलंबित मदतीचे वितरण पूर्ण केल्यानंतरच या निधीला अंतिम मंजुरी देण्यात येईल. त्यामुळे आता निधीच्या वितरणाच्या प्रक्रियेसमोरील सर्व अडथळे, ज्या सर्व अडचणी होत्या त्या पूर्णपणे दूर झालेल्या आहेत. तरीसुद्धा ही मदत केवळ पहिल्या टप्प्यापुरती मर्यादित राहणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी, कागदपत्रांमधील त्रुटी किंवा इतर कारणांमुळे पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळू शकलेला नाही, त्यांच्या अकाउंटमध्ये 32,000 रुपये जमा झालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्याची तयारीसुद्धा अतिशय जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यात लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सरकारकडून आशेचा किरण आलेला आहे. कारण दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यात 22,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त अनुदान जमा करायची तयारीसुद्धा वेगाने सुरू आहे. शासनाने पुढील टप्प्यांसाठी स्वतंत्र निधीसुद्धा राखून ठेवला. पात्रतेनुसार लाभ देण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. आता बँक खातं, आधार कार्ड, KYC आणि इतर आवश्यक कागदपत्र हे एकदा तुम्ही नक्की तपासून घ्या. कारण ही जर कागदपत्र बरोबर असतील तरच पीक विम्याचे 32,000 रुपये किंवा दुसऱ्या टप्प्यातील अतिरिक्त अनुदानाचे 22,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये सरकतील. कारण ज्या लाभार्थ्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांच्यासाठी निधीच्या वितरणाचा मार्ग खुला झाला असून रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. सध्या राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच उत्सुकता आहे, माझा जिल्हा निवडलेल्या यादीत आहे का, माझ्या तालुक्याला लाभ भेटेल का, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या खात्यात पैसे नेमके कधी जमा होणार. आता या प्रश्नांवर सुद्धा सरकारने महत्त्वाची माहिती जाहीर केली. पहिल्या टप्प्यातील 16 जिल्हे आणि 58 तालुके यांची निवड करण्यात आली पहिल्या टप्प्यासाठी आणि या जिल्ह्यांमध्ये निधीच्या वाटपाला अधिकृत मंजुरी सुद्धा देण्यात आली. तातडीने सरकारने GR काढला आणि या जिल्ह्यांमध्ये निधीचं वितरण करायला सुरुवात सुद्धा केली. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सरकारने पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आदेश म्हणजे GR काढला असून संबंधित यंत्रणांना निधी तातडीने वाटप करायच्या कडक भाषेत सूचना दिलेल्या आहेत. आता शेतकऱ्यांचे पैसे कोणत्याही स्तरावर म्हणजे कोणत्याही प्रकारे अडकू नयेत यासाठी बँका, महसूल विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आलं. त्यामुळे निधीच्या वितरणाच्या प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा अधिक वेग मिळत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या सर्व प्रक्रियेत एक अत्यंत महत्त्वाची अट सरकारकडून ठेवण्यात आली. शासनाने स्पष्ट केलं आहे की काही मूलभूत प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास लाभार्थी यादीत असून सुद्धा निधी जमा व्हायला अडथळा येऊ शकतो, अडचण येऊ शकते. अनेक शेतकऱ्यांचे हप्ते याच कारणामुळे पूर्वी अडकलेले होते.
आता विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक केलेलं नाही किंवा ज्यांची KYC आणि पडताळणीची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे, पूर्ण झालेली नाही, त्यांचे पैसे तात्पुरते थांबू शकतात. त्यामुळे या दोन्ही प्रक्रिया तुम्ही तातडीने पूर्ण करायला हव्या असं आवाहन आपल्या महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलं. ज्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रे आणि तपासणी प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत त्यांच्यासाठी मात्र आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्र सरकारकडून आली. कारण अशा लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याचा मार्ग पूर्णपणे आता मोकळा झाला असून मदतीची रक्कम थेट त्यांच्या अकाउंट सरकायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच उत्सुकता असते, आधार लिंक आहे का नाही हे कसं तपासायचं, KYC पूर्ण झाली आहे का, बँक पडताळणीची स्थिती काय आहे, बँकेचं स्टेटस काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाभार्थी यादीत आपलं नाव आहे का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कुठे भेटणार. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सगळी माहिती तुम्ही काळजीपूर्वक जाणून घेणं अत्यंत इम्पॉर्टंट गरजेचं आहे. कारण पुढील काही क्षणांमध्ये अक्षरशः 2 मिनिटांमध्ये तुमचा लाभ मंजूर होणार का नाही की काही कारणांमुळे थांबेल याचं सगळं चित्र स्पष्ट होऊ शकतं. आता निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये निधीचं वितरण प्रत्यक्षरित्या सुरू सुद्धा झालेलं आहे. आता या प्रवासातील पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे लाभार्थी यादीत नाव असणं. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्या जिल्ह्याचा आणि तालुक्याचा समावेश लाभार्थी यादीमध्ये आहे का हे तुम्ही नीट चेक करा. आता या दरम्यान पीक विमा प्रक्रियेत यंदा एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी पूर्वी वेगवेगळ्या अटींचा निकषांचा आधार घेतला जात होता. आता मात्र पीक कापणी प्रयोगांच्या अहवालाला सगळ्यात जास्त महत्त्व देण्यात आलं. कृषी विभागाने खरीप हंगामातील सर्वेक्षण पूर्ण केलं असून त्याचा अहवाल शासन आणि इतर कंपन्यांकडे सादर सुद्धा केलेला आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या दाव्यांना अधिकृत आधार सुद्धा प्राप्त झालेला आहे. तरी सुद्धा अनेकांच्या मनात प्रश्न कायम होता, अहवाल तयार झाला, प्रक्रिया पूर्ण झाली, मग निधी का मिळाला नाही. याचं स्पष्ट उत्तर शोधताना शासनाने निधी वितरणाची पद्धतच बदलण्याचा निर्णय घेतला. जुन्या व्यवस्थेत समोर आलेल्या तांत्रिक अडचणी, विलंब आणि तक्रारी दूर करण्यासाठी आता थेट खात्यात निधी जमा करण्याची व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. आता या प्रक्रियेला सगळ्यात जास्त वेग मिळालेल्या जिल्ह्यांमध्ये नंबर लागतो तो आपल्या अहिल्यानगरचा. याच्यामध्ये समावेश करण्यात आला. अहिल्यानगर नंतर अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर म्हणजे आपला पूर्वीचा औरंगाबाद, नंतर धाराशिव, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये निधीचं वितरण अक्षरशः वेगाने होतंय. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्राधान्याने लाभ दिला जात असल्याने लाभार्थी यादीतील नाव, बँक खात्याची माहिती आणि जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ती तुम्ही परत एकदा नीट चेक करून बघा. आता यानंतर आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला. आता भोकर नंतर मुखेड तालुक्याचं नाव सुद्धा चर्चेत आलंय. आता या तालुक्यांमधील लाभार्थी यादी अंतिम करण्यात आली असून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधीचं वितरण अतिशय गतीने सुरू होईल. गेल्या काही दिवसांपासून या भागातील अनेक शेतकरी आपल्या बँक खात्यांवर अक्षरशः बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कारण निधीचं वितरण सुरू झाल्यानंतर बँकेकडून येणारा एक संदेश म्हणजे आपला SMS अनेकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. त्यामुळे मोबाईल क्रमांक, बँक खात्याची माहिती आणि आवश्यक नोंदी अपडेट आहेत का हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. आता या दरम्यान शासनाने लाभार्थी पडताळणीसाठी स्वतंत्र यादी सुद्धा प्रसिद्ध केली. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं नाव, त्याचं गाव, तालुका आणि जिल्हा याची माहिती तुम्ही तपासून घेणं सुद्धा आवश्यक इम्पॉर्टंट बनलंय. कारण लाभार्थी यादीत नाव निश्चित झाल्यानंतर निधीचं वितरण अंतिम टप्प्यात येईल. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाचा मुद्दा सुद्धा समोर आला. अनेक शेतकरी एकाच प्रश्नाचं उत्तर शोधताना दिसत आहेत. माझ्या खात्यात पैसे कधी येणार, माझं नाव यादीत आहे का, आणि काही लाभार्थ्यांचे पैसे अद्याप का अडकून पडलेत. शासनाने याबद्दल सुद्धा इम्पॉर्टंट माहिती जाहीर केली. आता शासनाने प्राथमिक तपासणी केली असता त्यांना असं दिसून आलं की पात्रता असून सुद्धा काही शेतकऱ्यांचा निधी केवळ 2 आवश्यक प्रक्रिया अपूर्ण राहिल्यामुळे थांबला आहे. म्हणूनच पुढील टप्प्यात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे आधार बँक लिंकिंग आणि KYC ची तपासणी. कारण अनेकदा पात्रता निश्चित झाल्यानंतर सुद्धा
टेक्निकल प्रॉब्लेममुळे निधी जमा व्हायला उशीर लागतो. त्यामुळे पुढील माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आणि पीक विमा मदतीसाठी पात्रता सुद्धा मिळवली. मात्र पात्रता मिळणं आणि निधी खात्यात जमा होणं यामध्ये आवश्यक टप्पे असतात. हे टप्पे पूर्ण झाल्यानंतरच आर्थिक मदतीचा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचतो. आता याच पार्श्वभूमीवर शासनाने स्पष्ट केलं, 2 अत्यंत महत्त्वाच्या अत्यावश्यक गोष्टी जर पूर्ण केलेल्या असतील, म्हणजे EKYC आणि फार्मर ID आणि बँक खातं माहिती, तरच तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होईल. आता अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने निधी मंजूर केला. तरी सुद्धा तांत्रिक पडताळणी पूर्ण झालेली नसल्यास थेट रक्कम खात्यात पाठवणं सरकारसाठी शक्य होणार नाही. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार माहिती अपडेट ठेवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आता विशेष म्हणजे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला निधी हा त्यांच्यासाठी अतिशय मोठा दिलासा घेऊन आला. तरी त्याचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी आधार लिंकिंग, EKYC आणि फार्मर IDशी संबंधित सर्व माहिती अचूक असणं इम्पॉर्टंट महत्त्वाचं आहे. आता सर्वांचं लक्ष उर्वरित जिल्हे, तालुके आणि पुढील टप्प्यातील निधीच्या वितरणाच्या हालचालींकडे लागलेलं आहे. कारण प्रत्येक यादीसोबत हजारो शेतकऱ्यांच्या आशा जोडलेल्या आहेत आणि प्रत्येक जमा झालेला हप्ता त्यांच्या कष्टांना मिळालेला दिलासा ठरत आहे. आता या प्रक्रियेतील पहिला महत्त्वाचा आधार म्हणजे फार्मर ID कार्ड. आजही अनेक शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड तयार केलेलं नाही किंवा त्याची माहिती अपडेट केलेली नाही. ज्यांची नोंदणी अद्याप बाकी आहे त्यांनी ती तातडीने पूर्ण करणं अत्यंत गरजेचं मानलं जात आहे. कारण सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह आणि सरकारने ठरवलेलं फार्मर IDमुळे लाभार्थी पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होते. दुसरी आणि तितकीच महत्त्वाची अट म्हणजे EKYC पूर्ण असणे. प्रशासनाने लाभार्थ्यांसाठी प्रक्रिया अनिवार्य केली असून अपूर्ण EKYCमुळे अनेकांचे अर्ज प्रलंबित राहू शकतात. आता या दरम्यान प्रशासनाच्या निदर्शनास आलं की अनेक लाभार्थ्यांच्या पैशांचा प्रश्न याच टप्प्यावर अडकतो. निधी मंजूर होतो, लाभार्थी यादीत नावसुद्धा येतं, पण आवश्यक माहिती अपूर्ण असल्यामुळे रक्कम खात्यामध्ये सरकत नाही. त्यामुळे शासनाने सर्व लाभार्थ्यांना काही मूलभूत गोष्टी तपासण्याचे कडक आदेश दिलेत. आता विशेष म्हणजे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खातं यांची परस्पर जोडणी योग्य असणं आवश्यक आहे. त्यासोबत EKYC आणि फार्मर IDची माहिती सुद्धा अचूक आणि अपडेट असणं सुद्धा गरजेचं आहे. एकदा या सगळ्या प्रक्रिया तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केल्या तर तुमचा मदतीचा मार्ग 100% खुला होईल. त्यानंतर पीक विमा, नुकसान भरपाई किंवा इतर शासकीय योजनांअंतर्गत मंजूर झालेली रक्कम डायरेक्ट तुमच्या खात्यात येऊन जमा होईल. निधी वितरणाच्या हालचालींकडे पाहिल्यास काही भागांमध्ये प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये निधीच्या वितरणाच्या हालचाली वाढलेल्या आहेत. त्यासोबतच दापोली तालुक्याचा सुद्धा विशेष उल्लेख करण्यात येत असून या भागातील शेतकरी देखील आता पुढील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जर जाहीर करण्यात आलेल्या यादीत तुमच्या जिल्ह्यांचा किंवा तालुक्यांचा समावेश असेल तर तुमच्यासाठी अतिशय मोठी दिलासादायक बातमी. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधीचं वितरण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असून अनेक ठिकाणी रक्कम थेट बँक खात्यात वर्ग केली जात आहे. त्यामुळे घाईगडबड न करता नियमितपणे तुमचं बँक खातं तुम्ही चेक करत राहा. बँकेकडून येणारा प्रत्येक SMS किंवा इतर सूचनांवर तुम्ही लक्ष ठेवा. तसेच लाभार्थी यादीतील नाव, आधार लिंकिंग, फार्मर ID, EKYC आणि बँक खात्याची माहिती अचूक असल्याची तुम्ही एकदा खात्री करून घ्या. कारण अनेकदा लहानशी तांत्रिक चूक सुद्धा निधी मिळण्यास विलंब करू शकते. आता आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण असल्यास मदतीची रक्कम थेट तुमच्या खात्यात 100% जमा होईल. आता मित्रांनो, शेती, शेतकरी योजना, अनुदाने, पीक विमा, नुकसान भरपाई आणि शासनाच्या महत्त्वाच्या निर्णयाशी संबंधित अतिशय महत्त्वाच्या लेटेस्ट घडामोडी या सतत बदलत असतात. त्यामुळे अचूक आणि अपडेटेड माहिती मिळवत राहणं हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. योग्य माहिती योग्य वेळी तुम्हाला मिळाल्यास तुमच्या मनातील शंका दूर होतात आणि उपलब्ध योजनांचा लाभ सुद्धा तुम्हाला सोप्या पद्धतीने घेता येतो. तर शेतकरी बांधवांनो, ही होती पीक विमाबद्दलची अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट अपडेट. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ तुम्ही शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.